दिवाळीचे आयटम बरेच आहेत. रांगोळ्यांचं साहित्य आहे बरं तिकडं. कंदील मस्त मस्त आहे सगळे, पॉवरफुल आहेत. हा पण आहे ना, आपण पॅटर्न भारी आहे एकदम. भाई तोरण करताना लाइटिंग लावताना पण एकदम दिवाळीची वाईब आहे. गाणी ऐकायला येतात ना. ह्या वर्षी सार्वजनिक केलं आहे पोरांचं ना, सगळ्यांनी मिळून एकच केलं. दरवर्षी कसं कॉम्पिटिशन असतं प्रत्येकाच्या घरी. आता हे बघा सगळेजण जोडले. आता कंदील घेतले. कंदील 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 आणि सगळे कंदील बघाल ना, इथून तिकडे तिकडे. आणि फटाक्यांची पण दुकान आहे त्यावेळेला भरपूर, म्हणजे भरपूर फुल कॉम्पिटिशन आहे. हे बाबा कोरोनाला सुरुवात झाली. हे अशी इकडे पहिले एक साईडला लावून घेते, मग इकडे सरकवते सगळे लाईनीत. बरोबर आहे. हे इकडे लावलंय. घरचं इकडे काम चालू आहे. सगळ्यांची आज कामच चालू आहे सगळी. इकडं आहे बघा. है ना मस्त. आता ऊन पडलं. काल आहे ना, काल संध्याकाळी गेलो बाहेर. तर काल पण आहे ना, रात्री संध्याकाळी पण आहे, रात्री बरोबर 7-7:30च्या नंतर थोडा पावसाचा एवढा दाडवा वाजतो. कारण काल वातावरण संध्याकाळी तर भरलेलं. नंतर एक आला आणि त्याच्यानंतर गायबच झाला. आता मस्त एकदम ऊन पडलं. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता कसं आहे, दिवाळी आली, सोमवारपासून दिवाळीच आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची तयारी चालू आहे. तर आपली पण तेच आहे. त्याच्यामुळं तो ह्याच्या पुढे तो किल्ल्याचा काल काढलेला त्यांचा व्हिडिओ आहे, तो लावीन. म्हणजे किल्ल्याचं काम चालू आहे. झाला का दाखवेल. ती सगळेजण पोरं मिळून आहे ना बनवतात. म्हणजे पहिली कशी ते जुने दिवस आठवतात. म्हणजे परीक्षा संपते, कधी परीक्षा संपली का माती गोळा कर, विटा आणि या त्या किल्ला बनवायला सुरुवात करतात. काय 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 नवीन नवीन करतात. आत्ताच ते नाही बनवत. जे पोरंही काल तिथं ते चालू होतं ना काम, त्यांचा असा व्हिडिओ काढला. तर किल्ला पूर्ण झाला ना, तर नंतरच्या ब्लॉगमध्ये मी मला दाखवेन. तर आता ते काय त्याच्या पुढे याची फुटेज बघाल. आणि नंतर काय माहिती आहे का विषय आहे आजच्या दिवसाचा बाकीचा शेड्यूल असं आहे का, जायचं आहे कंदील वगैरे बघत आहे. नंतर हे छोटे कंदील आहेत ना, हे काढून टाकायचे. हे पण नवीन आणायचे, ते लावू. कंदील एक बघू, तो घेऊन येऊ. तोरणांचा आहे ना, एक आपल्याकडे खाली लावलं ना, गेल्या वर्षी ते तोरण आहे मोठं. त्याची थोडीशी एक लाईन कुठे प्रॉब्लेम होतो. ते तोरण भारी चांगलं तोरण आहे, चेक करतोय. ते लावून टाकू. आणि वरच्या तोरणाचं डोका होते आज सगळं आहे माऊल. त्याचा सगळं आज दिवसभरात करू. आणि मेन आहे ना, ते एका आपल्या मित्रांमध्येच गाडी घ्यायची आहे. तो काय झालं, आपल्याकडे गाडी ती शोरूमला अवेलेबल नाही आहे. आणि पेंटला भेटते, तर पेंटला तिथं एक कलर जो हवा आहे तो कलर आहे अवेलेबल. तर त्याला आता मी बोललो थांब बघतो बोलू मी. आता मुंबईच्या काही शोरूमला फोन लावून बघतो जर अवेलेबल असेल. आणि आता अवेलेबल असणं गॅरंटी कमी असं आहे की काय, एक तर होंडाची गाडी आहे. आणि होंडाच्या गाड्यांना कसं होतं, काय बोलतात, मागणी खूप आहे. त्याच्यामुळे तर सण दिवाळी आली बोलल्यावर पटापट सगळ्या गोष्टींचे होतं. तरी बघूया, ठीक आहे, मी कॉल लावतो. सगळ्या ठिकाणी कुठेतरी असला कलर भेटला काम होऊन जाईल. असेल तर मग दुपारनंतर तिकडे जावं बोलतो तो बोलतोय. आणि काय असं तर बुकिंग करून असं कालांचं बोलणं झालं तर बघूया कसं काय होतं. 9:30 नंतर शोरूम ओपन तर 10 फोन लाव. आणि बाकी सगळ्या गोष्टी करून नंतर हिचं आपलं 220चं जे हे आहे, तिचं पण आपली सर्व्हिस आहे, तिचं ती बाकी आहे. कारण मीटर वगैरे आणलं आहे ना, ते काहीच लावलेलं नाही मी. ही सर्व्हिस करून घ्यायची आहे. आणि एकदा दिवाळी झाली ना की त्या गाडीला पण पूर्ण ओके करून टाकू. म्हणजे सगळं फुल अँड फायनल सगळं गाडीचं काम ओके होऊन जाईल. ओके, तर असं सगळं आहे. आणि ही आमची मांजर, हे बघा, ही कशी बघते बघ, एकदम डेंजर आहे. ही आमची नाही, ही अशीच आहे. त्या येऊन राहतात ना तशा, वरती जाऊन बसायची. तिला हाकलली का यायच्या अंगावरती. आता बघते, आत्ता दिसली ती किती दिवसानंतर गाय आळस देते. चलो ठीक आहे, सर दिवसात सुरुवात झाली. बाकी सगळं पुढचं असं शेड्यूल आहे. बाकी जे होईल तसं दाखवतो आणि सांगतो. पण अलिबागला फुल सगळं भरले, मस्त दाखवतो माहोल तुम्हाला सगळं. ह्या वर्षी सार्वजनिक केलं आहे पोरांचं ना, सगळ्यांनी मिळून एकच केलं. दरवर्षी कसं कॉम्पिटिशन असतं प्रत्येकाच्या घरी. आता हे बघा सगळेजण जोडले. मोठा काय, हे डायरेक्ट गावाच्या निशाणीवर रे, टेकाळीच्या निशाणीवर लावलाय बघ इथं. हे डायरेक्ट मोठा काहीतरी चाललाय. तो पूर्ण रेडी झाल्यावर परत एकदा दाखवेन तुम्हाला. तोपर्यंत हो दे, चालू दे काम. हाय तो विषय मस्त एकदम. इकडे गुफा दिसते मला वाटते. कुठे दुसऱ्या कुठे आहे गुफा? इकडं आहे का? आता आहे ना, जरा दरवाजा खोलू दे. तोरण आहे, तोरण बाहेर पडून तोरणा चेक करतो. कारण ते कसं आहे, तर आहे ना गडबड नको, चेक करून मगच लाव.
कुठं गेले रे, इथं बंद पसर आहे. बॉक्स कुठं आहे? अरे अरे याचा स्टँड आहे ना, आपण एक स्टँड बनवायचा आहे. तोरण आहे ना सगळं असं ओपन केलं पूर्ण शेवटपर्यंत. तिकडं जेव्हा ना काय होत होतं, बाकी तोरण एकदम बरोबर आहे. काही एक लाईन आहे ना ती थोडी कुठेतरी चालत नव्हती, त्याच्या तोरण एकदम भारी आहे. तर विषय कसा ते चेक करतो काय तो, कारण ते होईल ना होणार असं नाही होणार, काहीतरी गडबड असते कुठेतरी. ते बघू आणि मग जाऊया अलिबागला, आणि मग ते बाकीची कामं आहेत ना ती करून येऊ. आता हे बघा नाही ना वरती लावलं, इथं दुसरी लाव, वरतून चांगलं दिसेल ते. इथं काय हे एवढंच येतं ते. आता ना हे तोरणपणे बघा टेस्ट केले, तोरणपणे बघा पेटायला लागली सगळे आहे ना, ते कुठपासून सगळे बल्ब लागले. आधी काही लाईन लागत नव्हत्या, पण ते चेक केलं प्रॉपर, परत जरा मेहनत घेतली का होतंय का. हे सगळा खोल बॉक्स केला, हे लावलं कनेक्शन सगळे खोलून ओके आहे. ह्याच्या आतमध्ये डायरेक्ट आतमध्येच कंट्रोल होता सगळा. म्हणजे कसं पहिले चेक का केलं, लावल्यावर समजा लागत नाही तसा विषय नको, पहिला चेक केला त्यामुळे काम ओके आहे. एक जरा टेप इथून चेक करतो आणि त्याला पॅक करून टाकतो. चलो आता हे तर ओके आहे. हे तोरण वाटलं पटकन बांधून घेऊ, हात धुऊ आणि जाऊया मग कंदील वगैरे घेऊन. मग जा येता फुल देऊन येतं, आजी पूजा राहील ना. एकच फुल काकी बोलल्या की हां एकच फुल, जास्त ना भेटणार, पैसे द्यायला लागतील जास्त फुलं. जा ये जा देऊन जा, आजी वाट बघायला नाही. जा दिवाळीचा व्हिडिओ तुला उद्याच्या व्हिडिओ टाकणं. बाय बाय जा. आता हे बघा आता इथं चढतोय, इथपासून आता लावत घेतो असे असे असं बघू कितपर्यंत तोरण येते, पण जाईल मला वाटतं तिथपर्यंत शेवटपर्यंत. आणि कसं आहे आता कसं काम करत एंगेज असणं त्याला फील येतो, म्हणजे कसा फेस्टिवलवाला नाही ते फील येत नव्हतं ना. आता ही इथली पूर्ण पहिली जॉईन करून आता ह्याला काही जास्त नाही, कारण हे पिक्चर आहेत बोलतो, हे ऑटोमॅटिक सगळं पॅटर्न चालू राहतात. इथून लावले कनेक्शन केलं का झालं. आणि खालच्या आहेत ना, खालची लावायला थोडी मेहनत आहे, वायरिंग तेवढी फिरवायला, बाकी काय विषय नाही. सगळं एक कनेक्शनलाच करू, कंदील आणि हे सगळं मी एक बटन दाबलं का सगळं लागले, बंद केलं किंवा कंदील वेगळा ठेवून कंदील कधी चालू असतं तोरण बंद करावं लागतं. 2 कनेक्शन ठेव, ते वेगळं होऊन जाईल. बघूया चलो तसं होईल तसं. नाही बंद केलं एका ठेवून बेस्ट आहे, चालू पण एकानेच होऊन जाईल, जरा मजा येतं ना. तर मला हे माझ्या आवडीचं काम असतं. गणपतीत पण कसं तुम्ही बघितलं असेल, बाकीची सगळी कामं सगळीजण करतात, शेवटचं काम हे माझ्याकडे असतं. जोडाजोडीचं काम म्हणजे आपलं आवडीचं काम आहे. आता ह्याच्यात काय आपण काही शिकलो नाही काय, पण त्याला बघून 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 गोष्टी ऑटोमॅटिक शिकता येतात. ते ह्याच्यात करतात ना पॅटर्न, अरे रनिंगमध्ये जे तोरणं करतात ना, ते पण मी एक जण करायचं आपल्या इथे, त्याची मी बघितलेली 1-2-3 वेळा. आणि मग बघून 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 जे शिकलो ते शिकलो. आता एकदा फेट बसला का बसलं डोक्यात, म्हणजे डोक्यातून जायच नाही असं आहे. त्याच्यामुळं आवड असली माणसाला नाही एखाद्या गोष्टी काय ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. असो अरे त्या शोरूमवाल्यानं फोन लावतो, त्याने फोन करले तोरण इथपर्यंत बांधून घेतो, त्यांना शोरूमवाल्यानं फोन लावतो. चलो असलं तर मग परत तिकडं पण काय होतं ते पण जायला लागेल ना. सगळे धावपळ आहे सगळे. असो करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत बाकी बाबा, अजून एवढ्याच दमून नाही लागलं. ते बघा तिकडपासून असं लावत लावत असे इकडून घेतलं. पहिले मी इथून घेतली सुरुवात, पण बोललो इकडं परत कमी पडलं तर ते अर्धवट दिसेल, म्हणून इथून घेतलं लावत. तसं ते एवढं झालं आहे, बघू दे कितपर्यंत येते. परत ते आले ते बोर्ड ते तिकडेच ठेवले, ते कनेक्शन पहिले इकडे आणायला पाहिजे फिरवून. पोटात आहे ना काय झालं काय माहिती आहे, झोंबायला लागलं रे काहीतरी. मला वाटतं लोखंडाचा काहीतरी केस काहीतरी आहे ना, बारीक 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 ते लागलं आहे. बघते आतमध्ये राहायचे, परत गडबड नको. आता हे पहिलं फिट करू, हे होईल लगेच, त्याला काय फक्त वायर जोडायची आहे, बाकी इथपर्यंत झालं. हे एवढं लावायचं आणि बोटाला काहीतरी झालं ना म्हणून थांबलो मी परत. इथं बघतोय शेव एवढ्याच्या नंतर आहे ना, संध्या दुपारपर्यंतच जाऊ होते. दुपारपर्यंत जाऊ अलिबागला. अलिबागवरून आलो सगळं खरेदी करून, की संध्याकाळी तोडून टाकू. काय झालं त्याला शोरूमला मी 2-4 ठिकाणी फोन केला, 2-4 ठिकाणी गाडी. आता एक ठिकाणी मला कॉल बॅक करू दिलं, कॉल बॅक अजून आलं नाही. 2-4 ठिकाणी सांगितलं अवेलेबल नाही, आज बुक केली तर महिन्याभरात भेटेल. आणि त्या पेंडला गाडी भेटते, पण त्याला तो कलर नको आहे असा विषय आहे. आता बघू त्याला मी बोलतो फोन करून, काय होतं ते त्याचा डिसिजन आहे शेवटी, त्याला घ्यायची आहे, आपलं काय नाही. चलो याला आता फ्रेश झालो. याला वरची तोरण आहेत ना कंप्लीट केली, तर ही आहेत ना आपली खालची, हेच फक्त लावायची. ते तर संध्याकाळी जाऊ. आता कसं आहे जरा फ्रेश झालं तर बरं वाटलं. आणि एवढी हीट लागते ना भरपूर हिशोबाच्या पलीकडे. नंतर दुपारपर्यंत जेवलो ना, जाऊ अलिबागला, कंदीला वगैरे आहेत ना, हे सगळ्या गोष्टी घेऊन येऊ. आणि मग संध्याकाळी ते सगळं तोडून टाकून जरा कपडे वगैरे आणत नाही, ते पण तुम्हाला दाखवतो. चलो ही जी बस सर्व्हिसिंग झालं आहे ते पण करतो. काय झालं इथं गॉगल बघायला थांबलोय जरा. की आधी आहे ना इथून ट्रिपला साऊथला जायच्या आधी ना इथून एक फ्रेम दिली होती ब्लॅक कलरची, ती मला वाटते मी तिकडून आलो आणि नंतर थोडा वेळ वापरली मी साऊथहून आल्याच्या नंतर, आणि कुठेतरी ठेवली तर गायबच झाली. तो गॉगल भेटला तर आता इथं गॉगल पण थांबले. ही एक फ्रेम चांगली वाटली,
आहे काय गोल्डन कलरचा, त्यातला सेम गॉगल आहे ना यांची तिकडे दुसरे काय शॉप तिथे एक आहे. मी बोललो ठीक आहे बघतो बोललो, याचं बघू दे काय होतंय, यातला आवडला तर हा घेऊन एक जाऊन तिथून एक घेऊ. जरा फ्रेम मस्त वाटत ना बघायला. आता कंदील घेतले, कंदील 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 आणि सगळे कंदील बघाल ना इथून तिकडे तिकडे. आणि फटाक्यांची पण दुकान आहे त्यावेळेला भरपूर, म्हणजे भरपूर फुल कॉम्पिटिशन आहे. हे घेतले, अजून मोठा कंदील एक बघायचा तो आतमध्ये जाऊन बघूया. चला 250 आले ना. हे पण कंदील छान, पण हे सिंगल पीस आहेत. हे कितीला 20ला आहे ना. हा 20 रुपयाला सिंगल पीस. हे पण छान बनवते, कपला बनवलं डेकोरेशन करून मस्त आहेत. पण ते पण आहे तिकडं. आता बघा गाडीनं डिस्क काढलेलं होतं, तो घेऊन आलो. हा हा आमतो तो डिस्क आहे ना, डिस्क काढलाय तो घेऊन आलो. कारण काय आलं तो नवीन आहे ना टाकलेलं काही सांगितलेलं, तर तो डिस्क आहे एकदम ओके सगळा. थोडासा त्याला आउट होता म्हणून तो काढून नवीन टाकलेला. बाकी तो नवीन हा डिस्क टाकलेला होता. तर कसा आहे 220 डिस्क मागचा बांधला चाललंय आणि सेम डिस्क आहे दोन्ही पण. तर तो आउट करून झाला ना, एकदम मायनर आउट आहे. तो सेम डिस्क आता 220 बसून जाईल, म्हणजे एकदम अजून ब्रेकिंग मस्त होऊन जाईल. त्यासाठी अजून त्याला शोधतोय ते झालेत काय. बाकी ते कंदील खरेदी केले बघितलेत. आता मोठे कंदील आहेत, सगळं मार्केटमध्ये जाम भरले, जाम नाना तरी फुल गर्दी आहे त्याच्यामुळेच. दादा तर हा डिस्क आहे ना, हा डिस्कला एकदम मायनर आउट आहे. तो आउट काढायचा फक्त, एकदम मायनर आहे. पालखी परत निघाली ते बोलत आपले तर होणार नाही. कारण कसं आहे यांची तर बाकी हा तो जुगाडवाला काम आहे ना, म्हणजे रिलिंग वगैरे बाकी नर्पेट बोर्ड काढणं हे सगळं काय मला वाटतं होईल काय. तेवढंच नाना बघा तिथून निघाली. तर माझ्या शोरूमच्या मागं आहे वर्कशॉप, तिथं वर्कशॉपमध्ये काढते. चलो बघूया, झालं तर बेस्ट आहे, म्हणजे बाकीचे पैसे वाचतील. नाही झालं तर काही इलाज नाही, मग टाकायला लागत. असो असं आहे ना. तिथून आलो त्यांच्याकडे वर्कशॉपमधून पण विचारतो, ते बोलतात नाही बोलते होणार, तुम्ही लगेच चेंज करते. मग चेंज करायचं मला पण माहिती आहे बोललो, पण ती घेऊन काय घेतो झाली असती तर आपल्याला म्हणजे साईडला परत फोन केला काय करू. तो बोलते घेऊ नये आपण, बोलते सर्व्हिसिंगच्या वेळेला आहे ना म्हणजे लावून नको, लागली चालली बेस्ट ओके. ते थोडंसं एकदम म्हणजे एकदम असं इंचवर आहे फक्त, बाकी जास्त काहीच नाही विषय. पण त्याला तो जामच आवाज येत होता म्हणजे काढून टाकलेली. ठीक आहे तर बघू त्या दिवशी त्याला जर फोन केला कधी करतोय, तो बोलते लोडच आहे कंटिन्यू. लोड नको रविवारी करून दे, परत सोमवारपासून पुढे सगळे दिवाळी आहे, मग तेव्हा तर टाईम भेटणारच नाही आणि तुला पण टाईम नाही. असं सगळं आहे. तर चालू आहे घरी, बारकी कंदीर घेतले, मोठा कंदीर आपण ना तोंडीवर घेऊ, त्यांच्याकडे कलेक्शन चांगलं आहे. तर बोललो ज्यूस घेऊया, ज्यूस पिऊ आणि निघूया. गाडी इथं ठेवली वॉशिंगला. आता आलो आहे इथं मस्त वॉशिंग करून घेऊ. कारण कसं गेलो तर का बाहेर गाडी ठेवली आणि 2-4 दिवस मी काढली होती. पाठचं इथं पण आहे, चेन सॉकेट आणि ते सस्पेन्शन वगैरे बदला द्या, त्याच्यामुळे कसं कमी चालू होतं, जास्त चालू होत नाही. बाकी काही विषय नाही. तर इथं आरामात मस्त बसतोय, रोडच्या बाजूला वारा पण छान लागतं. हो दे गाडी वॉशिंग. तर जाऊन फक्त कसं आहे, तर घरी जाऊन ती तोरणं जोडायची आहेत. त्या टिप्सचं काम नाही झालं, घरी जाऊन थोडं ठोकून एकदम असं इंचभर आहे त्याला असं ओके वेलन गोड काम होऊन जाईल. आणि तोरणं लावून घेऊ आणि कंदील तो तिथून घ्यायचा आपल्याला तोंडीवरून, ते जोडून घेऊ आणि परत संध्याकाळी परत यायचं आहे ते कपड्यांची खरेदी करायला. असं सगळं आहे सध्या. हा असा रस्ता इथं बसलो. चलो गाडी पण झाली वॉशिंग चकाचक एकदम. टायर बघितलं पूर्ण एकदम क्लीन झाले एकदम ओके. जर आपल्याकडे केलं असेल तिथं जातो नेहमी तिथं राहिला डिझेल वॉश करा हे करा ते करा, पण गाडी एकदम ओके झाली. कसं आहे काम सॅटिस्फॅक्शन होणं महत्त्वाचं आहे. 100 रुपयाचा करतो का 500 रुपयाचा करतो हे महत्त्वाचं नाही. तर ते पुढचं सांगताना शिकवत राहतं काही ठिकाणी केलं असो. आधी गाडी वॉश जाऊया घरी, तिथून मग टोटल कंदील घ्यायचं, कंदील घेऊ आणि मग घरी आपलं बाकीचं काम आहे ते करतो, पैसे येतो हा ना. एकदा हे वॉश चकचक एकदम. तरी शॅम्पू वॉशच केलं, डिझेल नाहीत लावलं गाडीला, चकाचक एकदम. स्टॉल बघितलं फटाक्यांच्या सगळीकडे. इथं आलो कंदील बघा, कंदील जाऊन भरपूर व्हरायटी, इकडं पण लागलेत तिकडं पण लागलेत. प्राईस बघू दे किती आहे. सध्या कसा सीझन आहे, सीझन आहे बोलणार प्राईस. चलो या चेक करू, चांगले मोठे मोठे आहेत. परत ये बाय कंदील कंदील टॅग लावलेत काय दिवाळीचे आयटम बरंच आहे. रांगोळ्यांचं साहित्य आहे बरं तिकडं. कंदील मस्त मस्त आहे सगळे, पॉवरफुल आहेत. हा पण आहे ना, आपण पॅटर्न भारी आहे एकदम. हे बघा आहे ना एकदम छान आहे, ते वेगळं काहीतरी. हे इकडं हे एवढे अजून ह्या लाईन आहे तिकडे, व्हरायटी खूप आहेत. तर चॉईस कुठला करायचा नाही मेन आहे. हे छोटे कंदील आहेत सगळे, तिकडं पण समोर सामान आहे. चलो कुठं गेला हां दाखवा. यातला पॅटर्न मधला घेतला कंदील, कारण एवढ्या व्हरायटी आहेत ना चॉईस. हे आला रे, हा बघा हा घेतला, पाते टाकले आतमध्ये. काय झालंय पाऊस पण आला, पावसाचा आहे ना. काल पण सेम सीन झाला. काल पण आम्ही दोघं जण आलो फिरून आणि आल्याच्या नंतर जे गेलो ना
बेकार भिजलो. आता गाडी धुवून घेतली. आता परत पाऊस आला ना तर गाडी भिजलो, दुसरं काय नाही. त्याच्यामुळे जे मेन कंदील झालं हे झालं, कंदील झाला. आमचा बाय झालाय जाऊन सगळं. हे बघा इकडं ऊन आहे आणि इकडं पाऊस भरलाय. चलो असू दे, आला कुठं थांबू. चल आलो थांबू, थांबत पण काय अर्थ नाही जास्त. घरी जाऊन लावायला घेऊया ना. हे बघा आता घरी बसलो, तोरणं निघाली. ही सगळी आता गणपतीत आपण नवीन आणलेली ना, ही तोरणं आहेत सगळी. हे आता जरा चेक करतोय. आणि आता ही सगळी अशी पूर्ण ह्या साईडून समोर थोडीशी अशी लावते. वरची तर मगाशीच सर्व झाली. की कसं आहे, वस्तू आणलेली असली ना मग टायमात धावाधाव करायला लागतं. मग चाललं दुसरं एक मल्टीकलर आणायचं, पण हा आधी वाटलेले चालतंय की नाही, ते चाललं प्रॉपर काम होऊन गेलं. वरतून जाऊन पहिलं ते हे आणायला लागेल, काय टेबल आणायला लागेल खाली. चालणार कसं ना वरती टेबल आणून पहिले तो कंदील बांधतो, खाली येतो वरती धावते. अरे असो आता फायनल आहे. थोडं 2-3 तासात 2 तासात होईल सगळे लावून. एकदा चेक करू दे लावून. यस ओके बरोबर आहेत. रात्री दाखवेन तुम्हाला. हे बघा कोणाला सुरुवात झाली. हे अशी इकडं पहिले एक साईडला लावून घेते, मग इकडे सरकवते सगळे लाईनीत. बरोबर होईल. हे इकडे लावलंय, घरचं इकडे काम चालू आहे. सगळ्यांची आज कामं चालू आहे सगळी. हा इकडं आहे बघा. वरती तोरण लावलंय खरं ते, पण ते वरतं थोडासा गडबड. कारण ते मगाशी झालं तर बरोबर परफेक्ट लागलेलं, पण ते नाही काम त्याचं होत बरोबर. बहुतेक मला ते काढावंच लागेल आणि दुसरे तोरणं टाकायला लागतील. डबल मेहनत होणार आहे, पण ते जे काय होईल ते आजच करते. परत उद्या जायला नको हात करायला. फुलं फायनल तरी हे कंदील लावायचे, हे पहिले काढायला लागतील आणि ह्याला गौरवच चढवायला लागेल. कारण उंच माझा हात नाही जात इथपर्यंत, माझा लास्ट एवढाच जाते. आता इकडचं काम चालू. हे झालं काय मग चढू. भाई तोरण करताना लाइटिंग लावताना पण एकदम दिवाळीची वाईब आहे. गाणी ऐकायला येतात ना. अरे कधी आलीस? मागाशी ती येऊन गेली. मला दिदी येणार आहे. मी बोलले येऊ दे. हो काय? माझा किती दिवस आहे सुट्टी? मजा आहे. माझं टेन्शन नाही. बघ माणूस बघ, नवीन मित्र आलाय बघ. थोडी धावपळ चालू ना सकाळपासून. अक्षरशः अवतार बघा काय झाला. पण बॉल पण टाईम नाही. आता बघा वरची पण सोडलेत, पण वरच्यांच्यात आहे ना त्या स्ट्रीपमध्ये प्रॉब्लेम होता. सॉल्व केला पण तो नाही झाला. ते चेंज करावंच लागतील. बघू पहिले हे तर लावून घेऊ दे. अरे आता तो लागले नाही लागली. कंदील लागलाय ना. मग कनेक्शन तिकडे काहीतरी असेल. बघू दे. इथं भेटलेत पण हे सगळे प्रॉपर नाही भेटत आहेत. बघू दे काहीतरी कसला झाला. हे तर हे बघा बरोबर आहे ना. ही पुढची ह्या साईडची जी तोरणं होती ही पलीकडची आहेत. ही आपली समोर आहेत ती ही लाईन ऑन झाली. कंदीलचं झालं मेन. आता ही इकडं लावलीत ना, ही जे लाईन टाकायची. कारण जवळपास 8:30 वाजले आणि ती वरची तोरणं आहेत ती चेंज करायचं. आला कंटाळा. तर सकाळपासून उद्या सकाळी आहे ना ते वरची तोरणाचं लावलं डबल कामच झाली शेवटी. त्याला काय आता हरकत नाही. ते बदलून टाकू आणि इथली ही तोरणं ही चालू करू. पुढे 1-2 तोरणं टाकायचे ते चालू करू. मग झालं उद्या काय फायनल. बाकी आता फ्रेश वगैरे होतो, जेवतो वगैरे. बाकी आता जास्त काहीच नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू याच्या नवीन व्हिडिओवर पुढला ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय आणि कंटिन्यू राहा. आता तर सगळे दिवाळी सिरीज चालू आहे त्यामुळे सगळे धमाल आहे. ओके चलो बाय बाय.